हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण सोडवणार आहोत सेट प्रश्नपत्रिका सप्टेंबर 2021ची. सो लेट स्टार्ट. प्रश्न क्रमांक 1. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी की सर्जनशीलता. पर्याय आहेत ए 1 आणि 2 म्हणजे स्मरण आणि अभियोग्यता, बी 2 आणि 3 अभियोग्यता आणि मर्मदृष्टी, पर्याय सी 1 आणि 3 म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी, की डी 2 आणि 4 अभियोग्यता आणि सर्जनशीलता. डॉक्टर बेंजामिन बहम यांच्या उद्दिष्टांच्या बोधात्मक क्षेत्रातील वर्गीकरणाच्या आकलन पातळीमध्ये ज्ञात गोष्टींचा अर्थ स्पष्ट करता येणे, साम्यभेद सांगता येणे, मध्यवर्ती कल्पना सांगणे या स्तरावर अभिप्रेत आहे. यात स्मरण आणि मर्मदृष्टीला महत्त्व आहे आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय सी 1 आणि 3 म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी. प्रश्न क्रमांक 2. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ डॅश हा होय. ए बालपण, बी कुमारावस्था, सी प्रौढावस्था की डी वृद्धत्व. पियाजेने कुमारावस्थेचे वैशिष्ट्य औपचारिक विचार हे सांगितले आहे. कुमारावस्थेत अमूर्त विचार करणे शक्य होते. या वयात स्मरण, कल्पना, अवधान, बुद्धी, संवेदन यात वाढ होते. शौर्य, स्वार्थ, सौंदर्य, कपट, चपळाई, विश्वास, आनंद या अमूर्त संकल्पना स्पष्ट होत जातात. अंतर, खोली, अवकाश, काल, गती इत्यादी संकल्पना बळकट होतात आणि अवधान कक्षा वाढते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी कुमारावस्था. तिसरा प्रश्न. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश असतो. ए शंका समाधान करण्यासाठी, बी स्वयंमूल्यांकनासाठी, सी व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी की डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. स्वयं ऑनलाईन डिस्कशन फोरम्स शंका समाधान करण्यासाठी उपयुक्त आहे. कोर्स संबंधी समस्यांचा उहापोह या फोरममध्ये केला जातो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए शंका समाधान करण्यासाठी. जवळजवळ प्रत्येक प्रश्न पत्रिकेत स्वयंवर प्रश्न आहे आणि म्हणून स्वयंविषयी एक संपूर्ण विस्तृत असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो देखील आपण बघू शकतात. प्रश्न क्रमांक 4. डॅशचा उपयोग करून इतिहासाविषयी शिकवता येत नाही. डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती की भूमिका पालन पद्धती. दिग्दर्शन पद्धती. शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग, प्रत्यक्ष वस्तू, क्रिया इत्यादी भाग दाखवतात आणि त्याचे स्पष्टीकरण करतात तेव्हा त्याला दिग्दर्शन असं म्हणतात. या पद्धतीत शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांचे कमी अधिक सहकार्य घेऊन प्रयोगाचे निरीक्षण करतात आणि आवश्यक तेथे नोंदी घेतात. ही पद्धत प्रामुख्याने विज्ञान विषयासाठी वापरली जाते. या पद्धतीने इतिहास विषय शिकवणे शक्य नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी दिग्दर्शन पद्धती हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. निरपेक्ष आणि सापेक्ष छायांकीकरण हे डॅश छायांकीकरणाचे प्रकार आहेत. ए अप्रत्यक्ष, बी प्रत्यक्ष, सी विशेष की डी प्रमाणित. निरपेक्ष छायांकीकरणात अक्षरश्रेणी दिली जाते आणि सापेक्ष छायांकीकरणात विद्यार्थ्यांना गुण इतर विद्यार्थ्यांच्या गुणांसोबत तुलना करून दिले जातात. निरपेक्ष आणि सापेक्ष छायांकीकरण हे अप्रत्यक्ष छायांकीकरणाचे प्रकार आहेत. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 6. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण डॅश हा होय. ए वक्तशीरपणा, बी बुद्धिमत्ता, सी संशोधनाची मनापासून असणारी अभिरुची की डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. संशोधकाचा संशोधनाच्या संदर्भातील सर्वात आवश्यक गुण हा संशोधनाची मनापासून असणारी अभिरुची हा आहे. त्याशिवाय संशोधनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. पर्याय सी. पुढील प्रश्न. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपांच्या नोंदी करणे यास डॅश असे म्हणतात. संकेतीकरण, टिपण काढणे, निसंकेतीकरण आणि डी सूचना करणे. गुणात्मक संशोधनात टिपांच्या नोंदी वेळोवेळी केल्या जातात, त्यास टिपण काढणे असे म्हणतात. संख्यात्मक संशोधनात आकडेवारीला महत्त्व असते. गुणात्मक संशोधनात निरीक्षणातून प्राप्त माहिती महत्त्वाची असते. पर्याय बी टिपण काढणे. प्रश्न क्रमांक 8. शैक्षणिक संपादन हे चल डॅश श्रेणीवर मोजले जाईल. नामांकन श्रेणी, अंतरश्रेणी, गुणोत्तर श्रेणी की क्रमांकन श्रेणी. संख्या, चिन्ह किंवा मुळाक्षरे यांचा उपयोग गट ओळखण्यासाठी केला जातो तेव्हा त्यास नामांकन श्रेणी म्हणतात. क्रमांकन श्रेणी म्हणजे एखाद्या वैशिष्ट्याच्या आधारे व्यक्ती किंवा वस्तू यांना एका श्रेणीत मांडले जाते, जे जसे शैक्षणिक संपादनात केले जाते.
आंतरश्रेणी श्रेणीतील सर्व गुणांकांमधील अंतर निश्चित असते, त्यावेळी तिला अंतरश्रेणी म्हणतात. आणि गुणोत्तर श्रेणी या मापनात 0 हा आरंभबिंदू असतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय बी अंतरश्रेणी. प्रश्न क्रमांक 9. जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश हे असेल. मध्यमान, मध्यांक, बहुलक की विस्तार. गटातील सर्व प्राप्तांकांच्या बेरजेला प्राप्तांकाच्या संख्येने भागून येणारी संख्या म्हणजे मध्यमान होय. मध्यांक म्हणजे दिलेल्या प्राप्तांक श्रेणीचा जो मध्यबिंदू असतो त्याला मध्यांक म्हणतात. वारंवारता वितरणामध्ये जेव्हा टोकाचे प्राप्तांक असतील त्यावेळी केंद्रीय प्रवृत्तीसाठी योग्य परिमाण मध्यांक हे असते. बहुलकमध्ये प्राप्तांक मालिकेत सर्वाधिक वेळा येणारा जो प्राप्तांक असतो त्याला बहुलक म्हणतात. आणि विस्तार म्हणजे प्राप्तांक मालिकेतील आरंभबिंदू आणि अंतिम बिंदू यातील अंतर होय. पर्याय बी मध्यांक. प्रश्न क्रमांक 10. संशोधन लेख रिसर्च पेपर डॅशवर आधारित असतो. 1. प्राथमिक माहिती, 2. दुय्यम माहिती, 3. वर्णनात्मक माहिती. आणि पर्याय आहेत केवळ 1, केवळ 2, सी 1 आणि 2, की डी 2 आणि 3. संशोधन लेखासाठी प्राथमिक आणि दुय्यम माहितीची आवश्यकता भासू शकते, म्हणून पर्याय सी प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती हा योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये डॅश हा फार महत्त्वाचा घटक नसतो. ए. प्रेषक, बी. ग्राहक, सी. माध्यम की डी. संदेश. न्यूकॉमच्या संप्रेषण चक्राला ABX मॉडेल असे म्हणतात. यात ए म्हणजे सेंडर, प्रेषक, बी रिसिव्हर, ग्राहक, तर एक्स म्हणजे मॅटर ऑफ कन्सर्न किंवा टॉपिक ज्याला म्हणतो संदेश. यात माध्यमाला फारसे महत्त्व न्यूकॉमने दिलेले नाही आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल पर्याय सी माध्यम. प्रश्न क्रमांक 17. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो. ए. माध्यम, बी. संदेश, सी. प्रेषक की डी. त्वरित प्रत्याभरण. संप्रेषण द्विमार्गी होण्यासाठी प्रत्याभरणाची आवश्यकता असते आणि द्विमार्गी संप्रेषण हे प्रभावी संप्रेषण असतंच. प्रभावी संप्रेषणात त्वरित प्रत्याभरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण डॅश प्रकारचे आहे. अनुलंब, क्षैतिज, अनौपचारिक की दूरस्थ. अनुलंब संप्रेषणात आदेश देणारा आणि त्याच्या खाली आज्ञापालन करणारा अशी रचना असते. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. क्षैतिज संप्रेषणात समान हुद्द्यावरील किंवा पातळीवरील व्यक्तींमधील संवाद असतो, उदाहरणार्थ शिक्षकांची मीटिंग. अनौपचारिक संप्रेषण म्हणजे मित्रांमधील संवाद. दूरस्थ संप्रेषण म्हणजे फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला जाणारा संवाद. ग्राहकाच्या अनावधानामुळे प्रतिसादाला विलंब होतो किंवा चुकीचा प्रतिसाद दिला जातो, यामुळे संप्रेषणाची परिणामकारकता कमी होते. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 20. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण श्रोत्यांची संख्या खूप असते, श्रोते निरक्षर असतात, श्रोत्यांचा समूह बहुजिन्सी असतो की प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. प्रश्न क्रमांक 21. एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी त्या ठिकाणाहून जोडलेले आहेत. 10 चौक आहेत. अनेक रस्ते एकत्र येणारे ठिकाण म्हणजे चौक आणि कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती n ची किंमत अशक्य आहे. आणि पर्याय आहेत 3, 5, 6 की 7. शहरातील एकूण चौक आहेत 10 आणि बाहेरून जोडलेले रस्ते जे आहेत त्यांची संख्या दिलेली आपल्याला 5. यात 10 पैकी 9 चौकात 4 रस्ते एकत्र येतात आणि 5 रस्ते बाहेरून जोडले जातात. 9 गुणिले 4 बरोबर 36 आणि अधिक 5 बाहेरचे रस्ते म्हणजेच 41 प्लस 10व्या चौकातील रस्ते. इथे 10व्या चौकातील रस्त्यांची संख्या ही 3, 5, 7 यापैकी कोणतीही विषम संख्या असू शकते, तरच येणारी बेरीज सम असेल. परंतु पर्याय दिलेली 6 ही समसंख्या उत्तर येऊ शकत नाही, कारण 41मध्ये 6 ॲड केले तर 47 ही विषम संख्या होईल
आणि मग उत्तर चुकेल, म्हणून पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 22. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समध्ये असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो? पर्याय आहेत: पर्समध्ये काहीच रक्कम नसताना, बी. पर्समधील रक्कम निम्मी वाटून दिल्याने, सी. कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, की डी. त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीचे नोटा नाणी यांची संख्या सम असल्यास. व्यक्ती प्रामाणिक असल्यामुळे केवळ पर्समध्ये काहीच रक्कम नसल्यासच तो वचनपूर्ती करू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक ए. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? पर्याय ए. 1 तास, बी. 1 तास 5 मिनिटे, सी. 1 तास 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटांअगोदर, की डी. 1 तास 6 मिनिटांनंतर. पर्याय सी हे याचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. एका पुस्तकाची किंमत %20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? पर्याय आहेत पर्याय ए. 10, 20, 25 की 0. पुस्तकाची किंमत 100 मानली आणि समजा 100 पुस्तके विकली तर मिळणारे उत्पन्न बरोबर 100 गुणिले 100 बरोबर 10,000 रुपये. परंतु पुस्तकाची किंमत 20% कमी केली म्हणजे पुस्तकाची नवीन किंमत असेल 80 रुपये आणि खप 25% वाढला म्हणजे पुस्तकाचा खप होईल 125. 80 गुणिले 125 बरोबर 10,000 रुपये. त्यामुळे कोणताही फरक पूर्वीच्या आणि नंतरच्या उत्पन्नात पडलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी 0 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. एक वस्तू 2,120 रुपयांना विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1,480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? आणि पर्याय आहेत: ए. 2,160, बी. 2,200, सी. 2,050 की डी. 1,900. जेव्हा वस्तू विकल्याने होणारा शेकडा नफा व शेकडा तोटा सारखाच असतो तेव्हा वस्तूची मूळ किंमत ही शेकडा नफ्याने विक्री किंमत अधिक शेकडा तोट्याने विक्री किंमत याला 2ने भागून जी येते ती वस्तूची मूळ किंमत असते. इथं 2,120 अधिक 1,480 भागिले 2 बरोबर 3600 भागिले 2 बरोबर 1,800 रुपये. मग 1,800 ही मूळ किंमत आली. या मूळ किंमतीवर 20% नफा मिळवण्यासाठी वस्तूची किंमत आपण काढू. 1,800 अधिक 1,800च्या 20% म्हणजेच 360 बरोबर 2,160. म्हणून ती वस्तू 2,160 रुपयाला विकली तर 20% नफा होईल. पर्याय ए हे या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी आणि आजार यांचा योग्य क्रम असणार आहे. लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी उद्भवते, बेरोजगारीमुळे दारिद्र्य येते, दारिद्र्यामुळे आजारपण आणि त्यामुळे मृत्यू. म्हणून 2, 4, 1, 5, 3 पर्याय क्रमांक ब. प्रश्न 27. जर एका संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG असे होत असेल तर त्याच संकेताच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल? ह्या प्रश्नात कोणतीही सुसंगती लागू होत नाही, त्यामुळे सर्व पर्याय चूक आहेत. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते आणि म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे? हे उदाहरण हेत्वाभासचे आहे. याच्यात मुळात हेतू नसतो परंतु हेतू असल्याचा भास होतो, त्याला हेत्वाभास असे म्हणतात. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 29. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1. सर्व पक्षी पांढरे आहेत. विधान 2. सर्व पोपट पक्षी आहेत आणि निष्कर्ष 1 आहे काही पक्षी पांढरे आहेत आणि निष्कर्ष 2 काही पोपट पांढरे आहेत. निष्कर्ष 3 सर्व पोपट हिरवे आहेत. निष्कर्ष 4 काही पक्षी पांढरे नाहीत. आणि उत्तराचे पर्याय आहेत पर्याय ए 1 व 2 फक्त, पर्याय बी 1 व 3 फक्त, पर्याय सी 2 व 3 फक्त आणि पर्याय डी 3 व 4 फक्त. या विधानांवरून केवळ निष्कर्ष 1 आणि 2 अचूक आहेत. निष्कर्ष 1 काही पक्षी पांढरे आहेत आणि काही पोपट पांढरे आहेत हे म्हणजेच पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध दाखवते? वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता. यात 3 वेन आकृत्या दिलेल्या आहेत.
येथे स्त्रियाच माता असू शकतात म्हणून स्त्रियांमध्येच मातेचे वर्तुळ येईल आणि माता असलेल्या किंवा नसलेल्या स्त्रिया खेळाडू असू शकतात, परंतु स्त्रियांव्यतिरिक्त पुरुष देखील खेळाडू असू शकतात म्हणून पर्याय क्रमांक बी ही या 3 संकल्पनांमधील संबंध योग्य दर्शवणारी वेन आकृती असेल. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे पुढील आकृतीवर आधारित आहेत आणि या आकृतीमध्ये एका विशिष्ट महाविद्यालयातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 2012 ते 2015 या वर्षातील आकडेवारी दाखवलेली आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 31 आहे. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? आणि पर्याय आहेत ए 2012, 2013, 2014 की डी 2015. 2012मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे 40%, 13मध्ये 57.1%, 14मध्ये 62.5% आणि 15मध्ये 70%. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 32. 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी डॅश आहे आणि पर्याय आहेत 50, 57.14, 60 की 70. 2012 ते 2015मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 3000 आणि उत्तीर्णांची संख्या आहे 1800. हे प्रमाण टक्केवारी काढली असता येते 60% म्हणून पर्याय सी 60% हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. 12 निरीक्षणांचे गणितमध्ये 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. जर आपण कमाल व किमान निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणितमध्ये किती? डॅश. ए वाढेल, बी घटेल, सी बदलणार नाही की डी अपुऱ्या सामग्रीमुळे काढता येणार नाही. उदाहरणार्थ 12 निरीक्षणांचे गणितीमध्ये 40 दिलेले आहे म्हणून निरीक्षणांची किंमत 40 गुणिले 12 बरोबर 480. कमाल व किमान निरीक्षणांची बेरीज केली असता ती येते 80 म्हणून उर्वरित निरीक्षणांची किंमत बरोबर 480 वजा 80 बरोबर 400. कमाल आणि किमान निरीक्षणांची संख्या वगळल्यास उर्वरित संख्या येते 10 आणि म्हणून उरलेल्या निरीक्षणांचे गणितीमध्ये काढले असता ते 400/10 बरोबर 40 म्हणून पर्याय क्रमांक सी बदलणार नाही हे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 34 व 35 हे पुढील माहितीवर आधारित असणार आहेत आणि ही माहिती दिलेली आहे. 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात, 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 दोन्ही क्रिकेट आणि हॉकी खेळतात, 10 क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळतात, 7 हॉकी आणि फुटबॉल खेळतात, तर सर्व तिन्ही प्रकारचे खेळ खेळतात. तर यावरून प्रश्न 34 आहे. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? आणि पर्याय आहेत पर्याय ए 102, पर्याय बी 80, पर्याय सी 61 आणि पर्याय डी 63. उदाहरणात दिलेल्या माहितीवरून याप्रमाणे वेनाकृती काढता येईल. यावरून एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 20 + 11 + 30 बरोबर 61 म्हणून पर्याय सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती? मागील उदाहरणातीलच वेनाकृतीवरून 7 + 5 + 4 बरोबर 16 आणि म्हणून पर्याय डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36. ERNET या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? ए एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, बी एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, सी एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ERNET याचा योग्य अद्याक्षर विस्तार आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क पर्याय डी. ERNETची स्थापना 1986 साली डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या अंतर्गत करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली? पर्याय आहेत नंदन निलेकणी, सॅम पित्रोदा, जी पार्थसारथी आणि डी ए राजा. याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी सॅम पित्रोदा. प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर की व्हॉट्सॲप. फेसबुक ही लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग सेवा आहे. ट्विटर संप्रेषण कंपनी आहे आणि व्हॉट्सॲप हे इन्स्टंट मेसेंजर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी.
प्रश्न क्रमांक 39, सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? ए. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, बी. महिला व बाल विकास मंत्रालय, सी. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, की डी. ग्रामविकास मंत्रालय. आणि पर्याय सी हे याचे अचूक उत्तर आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळाचे नाव सारथी हे आहे. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे बी युथफुल ऑन डिजिटल, बाय युअर ओन डिव्हाइस, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, की बी युअर सेल्फ ऑन डिजिटल. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. ग्राहकांना स्वतःच्या फोन व तत्सम डिव्हाइसवर इंटरनेट वापरण्यासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठीची ही मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 41, पाण्यामध्ये ई कोली असणं म्हणजे पाणी डॅशमुळे दूषित असण्याचे दर्शक आहे? मलमूत्र, तेल, जंतुनाशक की तणनाशक? ई कोली हे मानवी तसेच प्राण्यांच्या आतड्यात आढळते आणि मलमूत्रातून पाणी किंवा अन्नापर्यंत पोचते. त्यामुळे पाण्यात ई कोली असणं म्हणजे ते पाणी मलमूत्रामुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 42, नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. ए. 75 डेसिबल, बी. 55 डेसिबल, सी. 65 डेसिबल, की डी. 80 डेसिबल. ध्वनीसंबंधीची मानके या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे असतात. औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल ध्वनी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. व्यापारी किंवा वाणिज्य संकुलात दिवसा 65 आणि रात्री 55, वस्ती जिथं असेल तिथं दिवसा 55 आणि रात्री 45, तर शांत क्षेत्र म्हणजे हॉस्पिटलसारखी जी ठिकाणं असतील तिथे दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल एवढी ध्वनीची पातळी निश्चित करण्यात आलेली आहे. यावरून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी, 55 डेसिबल. प्रश्न क्रमांक 43, घातक कचरा सीमापार चळवळीचे नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला डॅश म्हणून ओळखले जाते? बेसेल परिषद, CITES साइट्स, सी. रामसर परिषद, की डी. वेटलँड परिषद. बेसेल परिषद ही घातक कचरा सीमापार चळवळीचे नियमन व नियंत्रणासाठी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. साइट्स ही संकटग्रस्त किंवा धोक्यात असलेल्या सजीवांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न होते. रामसर परिषद वेटलँडसाठी होती, ती 1971 झाली. प्रश्न क्रमांक 44, भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो आणि पर्याय आहेत. ए. हवा प्रदूषण कायदा, बी. जलप्रदूषण कायदा, सी. पर्यावरण संरक्षण कायदा, की डी. जबाबदारी कायदा. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा सर्व प्रकारच्या कायद्यांचं एकत्रीकरण बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. पर्याय सी. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली आहेत? पर्याय आहेत पर्याय ए 20, 17, 10 की 16. शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये याविषयीचं अधिकचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय बी 17 ध्येये. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? पर्याय आहेत तक्षशिला, नालंदा, गुणशिला की कुंडीनपूर. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए तक्षशिला. गांधार साम्राज्याची राजधानी आरोग्य विज्ञान भारतीय सैन्य विज्ञान व प्रशिक्षणाचे केंद्र होते. येथे मुख्य अध्ययन शाखा 3 होत्या, वेद, वेदांत आणि व्याकरण. प्रश्न क्रमांक 47, PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा आणि प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस डॅश आयोगाने केली होती? भारतीय विद्यापीठ आयोग, सॅडलर आयोग, राधाकृष्णन आयोग की कोठारी आयोग. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी राधाकृष्णन आयोग. प्रश्न क्रमांक 48, शिक्षक शिक्षण हे डॅश होय? व्यावसायिक शिक्षण, धंदे शिक्षण, तांत्रिक शिक्षण की कौशल्य शिक्षण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षणात शिक्षक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण यांचा समावेश होतो. धंदे शिक्षणात व्यवस्थापन शिक्षण याचा समावेश होतो. तांत्रिक शिक्षणात अभियांत्रिकीचा समावेश होतो. तर कौशल्य शिक्षणात औद्योगिक प्रशिक्षण शिक्षणाचा समावेश होतो.
प्रश्न क्रमांक 49. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे डॅश साली केले गेले? आणि पर्याय आहेत 1975, 1986, 1995 की डी 2005. 25 सप्टेंबर 1985 पर्यंत शिक्षण खाते असे नाव होते. तदनंतर मानव संसाधन खाते असे करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रमुख शिफारशींमधील एक शिफारस मानव संसाधन खात्याचे नाव बदलून शिक्षण खाते करावी ही होती. ती मान्य करण्यात येऊन 35 वर्षांनंतर पुन्हा शिक्षण खाते असे नाव करण्यात आलेले आहे. आणि दिलेल्या पर्यायातील कोणताही पर्याय योग्य नसल्यामुळे या प्रश्नाचे गुण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करीत नाही? पर्याय आहे DBT, दुसरा पर्याय DST, सी ICSSR की डी NCTE. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ICSSR इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्च आणि NCTE म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. ही शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही वित्तपुरवठा करत नाही आणि म्हणून पर्याय डी हा या प्रश्नाचा अचूक पर्याय असणार आहे. या प्रश्नासोबतच आपला 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवून पूर्ण झालेली आहे. यानंतर एक नेट सेट पेट अनिवार्य पेपर 1 विषयीचं प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन असलेलं एक पुस्तक आहे माझं स्वतःचं. याच्यात मागील 12 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्यापैकी कुणालाही ते हवं असेल तर यावरील QR कोड स्कॅन करून किंवा त्यावर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण निश्चितपणे ते घेऊ शकता. प्रश्नपत्रिकेची व उत्तरपत्रिकेची PDF आपल्याला हवी असेल तर कमेंटमध्ये क्वेश्चन पेपर टाईप करायला विसरू नका. ते निश्चितपणे आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.